जोरात घोषणा द्यायची मी म्हणेन तेल लगाओ डाबर का, तुम्ही म्हणायचं नाम मिटाओ बाबर का. आता या देशामध्ये बाबरचं नाव चालणार नाही, कारण हा देश रामाचा आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा देश महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे. हा देश वाल्मिकी ऋषींचा आहे. हा बाबरचा नाही, हा औरंगजेबचा नाही. हे हरामखोर देशद्रोही होते. म्हणून आता यांचं हृदयाग्नीकरण चालणार नाही. एकदा सगळ्यांनी घोषणा द्यायची, परत तेल लगाओ डाबर का, परत तेल लगाओ डाबर का. जय श्रीराम. सर्व हिंदू बांधवांना माझी एक सूचना आहे, मी तुमच्या आनंदामध्ये विरजन घालण्याचं काम करणार नाही. तुम्ही अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी आलेला आहात. फक्त एक विनंती, ही शोभायात्रा हिंदू धर्माची आहे आणि आपल्या धर्माचं ब्रीद आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला, आपण कोणाच्या नादी लागायचं नाही. पण आपल्या कोणी नादी लागलं तर त्याचा नाद पूर्ण केल्याशिवाय नाही. आपण कोणाच्या पायाला पाय लावायचं, पण कोणी आपल्याला मुद्दामून पाय लावत असेल त्याचा पाय शिल्लक ठेवायचा. म्हणून आता या मिरवणुकीमध्ये कोणी गडबड गोंधळ करायचं नाही. आपल्या आजूबाजूला माता भगिनी सुद्धा आहे. आपल्यामुळे आपल्या हिंदू बांधवांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घ्यायची. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. एकदा हात वर करून जय जयकार करायचे सगळ्यांनी. ज्याच्या हातात मोबाईल असतील, मोबाईल टॉर्च चालू करा. सगळ्यांनी टॉर्च, मोबाईलचे टॉर्च काढा. कळू द्या या औरंगजेबाच्या औलादींना, कळू द्या की हिंदू आता जागृत झाला. ज्यांच्याकडे मोबाईल असतील, वा वा. बाबर आणि अकबर देशाचे देशद्रोही होते. या धर्मात